रामकृष्ण स्वये भानुजो भानु आराधिला दयाची कुळी दीपकू दिव्य झाला हरिभक्ती लागून तारी समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा षष्टी महोत्सव श्री एकनाथ षष्टी या नावाने प्रसिद्ध आहे। येत्या 20 तारखेला 20 मार्चला श्री एकनाथ षष्टी आहे आणि त्या निमित्ताने आपण नाथांचा महिमा अशी 3 दिवसाची मालिका आपल्या समोर घेऊन येतोय। मुळात मालिका म्हणजे काय, संतांचं वर्णन करावं हाच त्यातला उद्देश। जसं तुकोबारायांचं आपण वर्णन केली 8 दिवस आपण श्री तुकोबारायांचं चरित्र बघितलं आणि आता संत श्रेष्ठ शांती ब्रह्म असलेले एकनाथ महाराज यांच्या चरित्राचा थोडासा आपण इथे विचार करूया, त्याचं चिंतन करूया। मुळात संतांचं चरित्र वर्णन केलं पाहिजे हे इथे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। देवाचं गुण आणि संतांचे गुणच वर्णनीय आहे, बाकी या जगतामध्ये कशाचं वर्णन करावं असं काही नाही आणि ज्याचं आम्ही वर्णन करतो ते शाश्वत सुद्धा नसते, याची तुम्हा मला भाविकांना जाण आहे। संतांचं वर्णन करत असताना शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचं वर्णन करताना श्री संत शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज आहेत तरी कुठले, ते कुठल्या कुळात जन्मले, कुठल्या देशात, कुठल्या गावात, कुठे त्यांचा जन्म झाला याचा जर विचार करायचा झाला तर आपण ही नाथांची महिमा आजचा हा भाग 1 यामध्ये थोडा संत एकनाथ महाराजांचा पूर्व इतिहास आणि पुढची कथा बघू। काय महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा जन्म प्रतिष्ठान नगरी पैठण येथे झाला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला, तिथे ते अवताराला आले। आपल्याला माहित आहे पवित्रते कुळ पावन तो देश, हा देश पावन आहे, ती भूमी पावन आहे, ते स्थळ पावन आहे। पैठण नगरी म्हटलं तर पैठण नगरीचा जर इतिहास बघितला महाराज, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, व्यावसायिक दृष्ट्या, सर्वच दृष्टीने बघा पैठणचा इतिहास हा दैदिप्यमानाचा इतिहास आहे। आपल्याला माहिती आहे शालिवाहन राजापासूनच्या कथा सर्व पैठणच्याच आहेत। पैठण ही संतांची सुद्धा भूमी आहे। पैठणी हे बघा, पैठणला दक्षिणेची काशी सुद्धा म्हटले जाते। एवढंच कशाला, बाकी इतिहास सोडा, माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाईंना पैठणला पाठवलं कुणी, आळंदीच्या ब्राह्मणांनी शुद्धीपत्र घेण्यासाठी। त्यावेळेला 700, 750, 750 वर्षापूर्वी आळंदीहून म्हणजे पुण्यावरून पैठणला पाठवलं का, पैठणला धर्मसंसद होती महाराज, पैठणला न्यायनिवाडा व्हायचा, पैठणला ब्रह्मरुंद होते, ते न्याय करायचे, धर्मशास्त्राचे नियम सांगायचे। तेव्हा पैठणी दक्षिणेची काशी असं ह्या पैठणचं महत्व आपल्याला माहिती आहे। आता पैठण किती महत्वाचं आहे हे बाकी गोष्टी सोडा, पण माझ्या माऊली ज्ञानोबारायांचे पाय त्या पैठणला लागले, तुम्हाला मला माहिती आहे। अशी भूमी प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद, रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद, रेड्यामुखी वेद बोलविला। कोणी, मग ज्ञानोबारायांनी पैठण मध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवला। मी का सांगतोय, माझा सांगण्याचा उद्देश आपल्या लक्षात आला असेल की पैठण भूमीला माझ्या माऊली ज्ञानोबारायांचे पाय लागले, निवृत्तीनाथांचे पाय लागले, मुक्ताईचे पाय लागले, सोपान काकाचे पाय लागले, मग किती भूमी पवित्र असणार। अनेक संत पैठण मध्ये होऊन गेले। संत कुर्मदासाची कर्मभूमी सुद्धा पैठण आहे। महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांचा सुद्धा पैठणशी इतिहास आहे।
अशी ही भूमी पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, हा देश पावन, हे स्थळ पावन, जन्मभूमी पावन आहे, पवित्र आहे महाराज. आणि कुळाचा विचार करायचा झाला तर नाथराय कुण्या कुळात आले महाराज? कुठलं नाथरायांचं कुळ? आपल्या निळोबारांचा भंग माहिती आहे ना, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासांच्या कुळामध्ये संत एकनाथ महाराज जन्माला आले, अवताराला आले. हे भानुदास आहेत तरी कोण? संत भानुदास महाराज. संत भानुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पंजोबा. आता या पंजोबापासून तर धावता इतिहास जर बघितला तर सर्वात प्रथम मला भानुदास महाराजांचं चरित्र सांगितलंच पाहिजे, त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. कारण भजनच आमचंच आहे, भानुदास एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ. मी का सांगतोय श्री भानुदास श्री एकनाथ, भानुदास एकनाथ भानुदास? हे भानुदास आहेत तरी कोण? हे आमच्या एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजे एकनाथ महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास सुद्धा दैदिप्यमान आहे महाराज. भानुदास महाराजांचा इतिहास सांगतो आणि मग नाथरायांकडे वळतो. हे भानुदास महाराज, संत भानुदास महाराज लहानपणापासून महाराज वैराग्यवान, पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन, पांडुरंगाची वारी करायची, पंढरीची वारी करायची. तेव्हापासून अहो या नाथरायांच्या घरामध्ये माझे कुळीचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ. नाथरायांच्या कुळामध्ये पंढरीनाथ हे दैवत आहे. माझे कुळीचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ, पंढरीशी जाऊ चला, पंढरीला जावं, पंढरीला जावं. एकनिष्ठ वारकरी महाराज भानुदास महाराज. आणि असंच एकदा सर्वजण आषाढीला वारीला गेलेत. आणि आषाढीला वारीला गेल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन झालं आणि भगवंताच्या दर्शनाला लोक गेलीत महाराज. भगवंतच नाही विठवते. कुठे गेले देव, कुठे गेले देव? वारकऱ्यांमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला की पांडुरंग परमात्मा गेला कुठे? मग लोकांनी सांगितलं, अहो त्या विजयनगरच्या राजाने या पांडुरंगाला इथून नेलं. कसं काय नेलं, का नेलं? थोडक्यात सांगितलंच पाहिजे नाही का. मागे पण मी एक कथा सांगितली तर काही लोकांनी मला फोन करून सांगितलं की ती कथा अर्धवट झाली, व पूर्ण आम्हाला सांगा. ठीक आहे, काही हरकत नाही. नाथरायांचं चरित्र आहे, भानुदास महाराजांचं चरित्र सुद्धा नाथ महाराजांच्या चरित्राचा विचार करताना घेतलंच पाहिजे, म्हणून भानुदास महाराजांचं हे चरित्र सांगतोय. तिथे गेले महाराज तर असं कळलं की पांडुरंग परमात्मा विजयनगरच्या राजाने नेला. का दिला, कसा नेला, धावतं सांगतो. असं आहे, एकदा पंढरीचा ब्राह्मण, एक ब्राह्मण, गरीब ब्राह्मण, आपला काहीतरी व्यवसाय पोटा पाण्यासाठी काहीतरी काम मिळावं म्हणून विजयनगरला गेला आणि विजयनगरच्या राजाकडे गेला. तिथे पूर्वी राजांना भेटता येत होतं, ब्राह्मण वगैरे सर्व जाऊन भेटायचे. तो ब्राह्मण गेला आणि सांगितलं मी पंढरपूरहून आलो आहे. राजा म्हणतात ठीक आहे भूदेवा बसा. काय म्हणताय, कुठून आले? म्हणे पंढरपूरहून आलो. काय, कुठे आहे पंढरपूर? सांगितलं त्यांनी. व्यवहातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. म्हणे काय त्या पंढरपुराला? तेथील मुखाशी चार भुजा त्याशी, बाईला 16,000 रे. सांगितलं असेल ना, असंच सांगितलं असेल. त्या ब्राह्मणांनी सांगितलं की महाराज ते पंढरपूर आहे, श्री क्षेत्र आहे. असं काय आहे तिथे? म्हणे विठ्ठल आहे. कोण विठ्ठल? महायोग पीठे तडेवी वरत्याम पुंडरीकाय नाथून मुनींद्रे समागत्यतिष्ठं तमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असा माझा पांडुरंग परमात्मा तिथे आहे. असं काय? नाही ऐकलं नाही नाव अजून या पांडुरंगाचं विठ्ठलाचं. म्हणजे साधारण आहे नाही का? साधारण? अहो काय साधारण म्हणताय? नाही नाही, आमच्या देवी एवढा मोठा नाही आहे. हे बघा आमच्या देवीचं मंदिर बघा, सुवर्णाचे अलंकार बघा, सुवर्णाची पात्र बघा, नैवेद्य बघा, पुजारी बघा, महाल बघा. तुमचं एवढं काही नसल. आणि येतात का कोणी दर्शनाला विठ्ठलाच्या? ब्राह्मण सांगतो, अहो राजे महाराजा, अहो राजे कशाला टिंगल टवाळी करता हो? हे बघा आपल्या देवतेची चेष्टा टिंगल आपण सहन करून घेऊ नये महाराज. आता हिंदू जागृत होतोय, चांगली गोष्ट आहे.
नाही तर कोणीही उठायचं, रामाला बोलायचं, कृष्णाला बोलायचं. आता चालणार नाही. हिंदू एक वटला आहे. का सांगतो आहे? तो ब्राह्मण बोलला, अहो राजे, काही बोलू नका, माझा देव एवढा सोपा नाही. तो हा देवाचाही देव, तो देवाचाही देव आहे. अहो त्याच्या दर्शनाला काय विचारता तुम्ही कोण येते म्हणून? अहो त्याची पूजा इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजी ती. त्याच्या दर्शनासाठी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागलेली आहे, ओळ लागलेली. असा माझा देव पांडुरंग परमात्मा. असं एवढा मोठा आहे, श्रीमंत. अहो श्रीमंती त्याची काय सांगता, जेणे हे विश्व निर्मिले असा तो देव आहे. अरे म्हणे मग काय आहे तिथे? पुंडलिकराय आहे, चंद्रभागा आहे. पुंडलिकरायाचं महत्व काय? एकदा पुंडलिकाचं दर्शन घेतलं की सकाळी संता एक वेळा भेटिया, वहीत तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. असं आहे. कल्पवृक्षाची झाडं आहेत, चिंतामणीच्या सडका आहे तिथे. सर्व तिथं एकदम तुमच्या स्वर्गापेक्षाही चांगलं तिथे वातावरण आहे. असं म्हटल्यावर राजा बोलला, अरे ब्राह्मण एवढं बोलतो, एवढं आहे का तिथे? हो आहे म्हणे. आणि नसलं तर वाटेल ते दंड द्या. बघा ब्राह्मणाची श्रद्धा होती, विश्वास होता. राजा बोलला, ठीक आहे, चल माझ्यासोबत पंढरपूरला. राजा पंढरपूरला आला. महाराज ब्राह्मण असता धडधड धडधड ब्राह्मणाचा जीव करायला लागला. मी बोललो तो खरी, मी असं बोललो हे खरं आहे, पण आता पंढरपूरला ते नाही ना. कुठाय चिंतामणीचे रोड, कुठाय कल्पवृक्ष, कुठाय सुवर्णलंकार, कुठाय तिथे चंद्रभागेला सर्व देव वगैरे उभे, कुठे आहे ते? दिसणार कसं? अरे मी हे सांगितलं, माझ्या संतांवरती विश्वास ठेवून, ग्रंथांवरती विश्वास ठेवून सांगितलं. माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं, तुकोबारांनी सांगितलं, माझ्या सर्व संत महात्म्यांनी सांगितलं, तेच मी सांगितलं. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. संताचे पायी हा माझा विश्वास, म्हणून मी सांगितलं. मी बघितलं नाही. देवा पांडुरंगा, आता लाज राख बाबा. मला तर हा मारल, यात मला काही नाही. हे जर नाही दिसलं, सोन्याचा कळस जर दिसला नाही, तुझं मंदिर सोन्याचं दिसलं नाही, हे ऐश्वर दिसलं नाही, तर राजा मला मारील. मला मारू दे रे, पण तुझं मोठेपण कमी होईल ना, कारण मी तुझ्या मोठेपणासाठी असं बोललोय आणि संतांच्या वचनावर विश्वास ठेवून बोललो. संतांचं वचन खोटं होत नाही ना देवा. पांडुरंगा परमात्म्याची या ब्राह्मण आराधना करायला लागला. पंढरपूर जवळ यायला लागलं. महाराज जसं जसं जवळ यायला लागला तसं तसं याच्या छातीचे ठोके वाढायला लागले ब्राह्मणाच्या. आणि राजा म्हणतो, अरे आलं का तुझं पंढरपूर? म्हणे ते पंढरपूर. दुरून पंढरपूर म्हटलं दिसल्याबरोबर महाराज धराधरीत सोन सळ कळस दिस तू बर. कळस दिसतोय दुरून, सोन्याचा कळस, लख मंदिर दिसतंय, चिंतामणीच्या वाटा दिसतात, वृक्षाची झाडं दिसतात, जणू काही स्वर्ग अवतरला असं राजाला दिसायला लागलं. राजा म्हणतो, बाप रे, ब्राह्मण बुवा म्हणजे बोलले ते खरं आहे. म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं ते खरं आहे. आता यालाही हुरूप चढला. म्हणे खरं आहे ना? हा चला चला दाखवतो पुढे, याही पेक्षा दिसेल. पंढरपुरात शिरले महाराज. मंदिरात गेले, गरुड पारावर गेले आणि देवाकडे गेले. साक्षात पांडुरंगाची मूर्ती. महाराज काय वर्णन करावं? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. पांडुरंगाचं सुंदर ते ध्यान, राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजाने बघितला महाराज. आणि राजा मोहित होऊन गेला. राजा विनम्रपणे देवाच्या पाया पडला. आणि राजा जाताना बघतोय तर कोणी झाडलोट करते, कोणी सळा सारून करते, कोणी फरशी पुसते, कोणी खाली पडलेला कचरा उचलत. आणि ते कोण होते? देवता होत्या. त्यात राजा ज्यांची पूजा करायच्या त्या देवी सुद्धा तिथे महाराज झाडफूट करत, झाडझूड करताना दिसतात. राजा म्हणतो, अगं आई, मी आहे तुझा भक्त. आई म्हणते, तू जरी माझा भक्त असशील ना, तू आज खऱ्या ठिकाणी आला रे. ही आम्ही इथे सेवा देतो, कारण हा देवाचाही देव, हा ब्रह्मांडाचा धनी आहे. राजाला कळलं महाराज. राजा शरण गेला, पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवला आणि पांडुरंगाला विनवणी केली, देवा मला काहीतरी आशीर्वाद द्या. पांडुरंगावर माग तुला काय वर पाहिजे ते. राजाने सांगितलं, मला एवढाच वर पाहिजे की माझ्यासोबत तुम्ही विजयनगरला चला. आता देवाने हूच म्हटलं होतं. देवाने सहमती जर ठीक आहे मी येतो, पण माझ्या हरिभक्ताची ज्या दिवशी तुझ्याकडून निंदा घडेल, ज्याची विटंबना घडेल, त्या क्षणी मी तिथून निघता होईल. मी यायला तयार आहे.
आणि न्यायचंही म्हटलं तर मला नेशील कसं, मला खाली ठेवायचं नाही. महाराज असं म्हणतात की पंढरपुरापासून विजयनगरपर्यंत एका ब्राह्मणाच्या हातून दुसऱ्या ब्राह्मणाच्या हाती असं वाजत गाजत विजयनगरला नेलं आणि विजयनगरला प्रतिष्ठापना केली. मोठ्या महालामध्ये विठ्ठलाची मूर्ती ठेवली. रोज पूजा पाठ ब्राह्मण सर्व काही चालू होतं. इकडे पंढरपुरात देव नाही. ही कथा भानुदास महाराजाला कळली, वारकऱ्यांना कळली. आता करायचं काय? अहो हा पांडुरंग परमात्मा पुंडलिकाने आपल्यासाठी आणला. पुंडलिकासाठी अजून तिष्ठतो. धन्य पुंडलिका बहु बर्वे केले निधान आणले पंढरी. पंढरपूरला पुंडलिकानं हा देव आणला आणि हा देव विजयनगरला निघून गेला. करायचं काय? संतांचं संमेलन बसले. सर्व महाराज लोक एकत्र आले आणि म्हणतात आता काय करायचं? या देवाला कोण आणणार? वैष्णव वीर महान संत एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज उठले आणि म्हणतात काय झालं? देवाला मी आणतो. तुम्ही आणता? हो मी घेऊन येतो. तुम्ही इथेच थांबा, कोणी पंढरपूर सोडू नका. भानुदास महाराज निघाले. महाराज मजल दरमजल करत विजयनगरला पोचले आणि डायरेक्ट घुसले कुठे? जिथे पांडुरंगाची मूर्ती ठेवली तिथे गेले. कधी? रात्री 12 वाजता. आता कसे गेले, काय गेले, द्वारपाल कुठे गेले वगैरे आता सर्व देवाचीच करणी. महाराज भक्तासाठी देव काही करतो आपल्याला माहित आहे, करतो की नाही? देवानी सर्व कवाड उघडली आणि भक्तराज भानुदास महाराज आतमध्ये शिरले आणि देवाला बघता क्षणीच भानुदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. पण देवही रडायला लागला. महाराज पण सांगू तुम्हाला, त्याही पेक्षा भानुदास महाराजांनी देवाची एवढी परेड घेतली, देवाला एवढं सुनावलं. का रे देवा, काय समजतो स्वतःला तू अनाथ अनाथाचा पतितांचा पतित पावन आहे. तू अनाथांचा अनाथ आहे. तू गरिबांचा कैवारी आहे. तू भक्तांचा कैवारी आहे. आणि इथं नुसतं पुरणाच्या पोळ्या खायला येऊन बसला का? या राजाच्या इथं पंचपक्वान्नी मिळतात म्हणाला. आमच्या कन्या गोड लागत नाही तुला, आमची मीठ भाकरी तुला गोड लागत नाही का? भानुदास महाराज देवावरती महाराज संतापले. पांडुरंग परमात्मा म्हणतो भानुदासा खरं आहे रे, मलाही तुमच्याशिवाय कुठे करमणार, मलाही वापस यायचा. तू आलाच कसा? एक लक्षात ठेव देवा, मी तुला इथून घेऊनच जाणार. खूप बोलता जोरात बोलणं झालं, प्रेमानं बोलणं झालं. शेवटी 2-3 वाजले. महाराज काकड्याची वेळ झाली. देव म्हणतात भानुदासा आता नाही, मी उद्या येतो तुझ्यासोबत. आता तू जा, कारण आता सर्व ब्राह्मणीची सकाळच्या काकड्याला पूजेला. भानुदास महाराज म्हणते ठीक आहे. भानुदास महाराज निघायच्या अगोदर देवाने आपल्या गळ्यातला हार काढला. महाराज आणि नवरत्नाचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. भानुदास महाराज तिथून निघाले आणि सकाळचे 4 वाजले होते. आता सकाळचे 4 म्हटलं की पूजापाठीची वेळ आहे. महाराज निघाले. महाराज तुंगभद्रा नदीच्या काठी गेले. स्नान संध्या करायला बसले. इकडे सकाळी ब्राह्मण आलेत आणि आता देवाची काकड आरती करायची. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. आता देवाला काकड आरती करायची, पूजा करायची म्हणून ब्राह्मण आले आणि पाहतात देवाचं रूप बघायच्या अगोदर ब्राह्मणाचं लक्ष कुठं गेलं? देवाच्या हारावर हार दिसत. अरे म्हणजे थांबा काकडा, थांबवा आरती थांबवा. काय झालं? देवाच्या गळ्यातला हार दिसत नाही, चोरीला गेला. आरती तिथंच थांबली. कुठे गेले पहारे करी द्वारपाल. हो काय नाही कोणी झालं नाही. हार कुठे गेला? बातमी राजापर्यंत पोचली आणि राजाने फरमान काढलं. अरे कोण होतो, कोण चोर? म्हणजे काय माहिती नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. किती वाजता तुम्ही बघितलं? म्हणजे आम्ही जागेच होतो, कोणीच. ठीक आहे. सर्व दिशेने आपलं सैन्य पाठवलं आणि जिथे तुम्हाला नवरत्नाचा हार घेऊन चोर दिसेल त्याला पकडून आणा. कुठल्याही परिस्थितीत पकडून आणा. सर्वत्र महाराज सैन्य गेलं. कुठेच नवरत्नाचा हार घेऊन गेलेला चोर मिळाला नाही. महाराज अहो तो चोर नाहीच नाही. देवाने स्वतःने हाताने घातलाय भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये हार. पण एका नदीच्या ठिकाणी भानुदास महाराज स्नान संध्या करत बसले होते, पूजा करत बसले होते, पांडुरंगाची आराधना करत बसले होते. तिथे 2 सैनिक सेवाधारी गेले का तर नदीचा आंघोळ करावं. पाहतात तर इथे एक कोणी साधू बसलेला दिसतो आणि गळ्यात हार दिसतो. अरे म्हणे सापडला. साधूचं रूप घेता, सोंग करता आणि चोरी करता. आता एखादा साधू जर असा सापडला महाराज
तर लोकांना तर बस काय करतील काही सांगता येत नाही. म्हणजे नवरात्राचा हार तो आणला भानुदास म्हणजे कुठला हार कोणी आणला, आणि हा काय गळ्यात हार मी नाही आणला, हा देवाने मला दिला. अच्छा देव तुला देतो, चल. मला बेड्या टाकल्या आणि राजाजवळ सलग घेऊन आले. कुणाला? भानुदास महाराजांना आणलं, उभं केलं. म्हणे ह्या बघा नवरत्नाचा हार, आणि हा चोर. हा साधू आहे की चोर आहे? वेश साधूच आहे पण चोर आहे. भानुदास महाराज म्हणतात मी चोर नाही हूं, देवानी हार टाकला. देव हार टाकते, याला सुळावर चढवा. आणि मग सुळावर चढवायची आज्ञा दिली. भानुदास महाराजांना सुळाकडे घेऊन गेले महाराज, आणि सुळावर चढवायच्या अगोदर भानुदास महाराज म्हणतात का हो तुमच्याकडे प्रथा नाही का फाशी द्यायच्या अगोदर, सुळावर द्यायच्या अगोदर अंतिम इच्छा विचारतात? म्हणजे सांग तुझी काय अंतिम इच्छा आहे? भानुदास महाराज म्हणतात माझी अंतिम इच्छा एकच आहे, एकदा मला त्या पांडुरंगाला भेटू द्या. ठीक आहे म्हणे, जा. मंदिरात सोडले आणि आमचे भानुदास महाराज विठ्ठलाजवळ गेले. म्हणे विठ्ठला, पांडुरंगा काय समजतोस स्वतःला? तू बोलला होता की मी आज तुझ्यासोबत येईल आणि माझी ही फजिती करवतो. तुला काय वाटते असं केलं म्हणजे मी तुला सोडेल? मी तुला सोडणार नाही. तू जरी आम्हाला सोडलं, तू जरी आमचं वाटोळं केलं, तरी आम्ही तुझ्याच पायी आमचं चित्त ठेवणार आहे. देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भावो, आम्ही तुला सोडणार नाही. भानुदास महाराजांचा गोळ मग आहे महाराज. जर हे आकाशवर पडू पाही, जर हे आकाशवर पडू पाही, ब्रह्मगोळ भंगा जाई, वडवानळ त्रिभुवन काही, तर मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. महाराज काय आकाश जरी ओढून पडलं, या वडवानळ त्रिभुवन जरी खाल्लं, तर मी तुला सोडणार नाही. तू काय आमची परीक्षा पाहतो का? अरे काय करायचंय ते कर, पण आम्ही तुझे भक्त आहोत, तुझेच भक्त राहणार, आम्ही तुला सोडणार नाही. तुला काय करायचं आहे की ते फास सोड, याची भीती दाखवतो का? भानुदास महाराज असं बोलले. महाराज देव थरथर कामाला लागला तुम्हाला सांगतो. आणि भानुदास महाराज एवढं बोलून निघून गेले. शेवटचा नमस्कार केला, तोही दम देऊन नमस्कार केला. भानुदास महाराज निघाले, शिवळाजवळ आणलं महाराज. देवाची कृपा, शिवळाचं पाणी पाणी झालं. शिवळाला पालवी फुटली, झाड निर्माण झालं. बातमी राजापर्यंत गेली. अरे म्हणे असं झालं, अरे बापरे, कोणीतरी महान भगवत भक्त असावा. देवाने सांगितलं, राजा तुझ्याकडून माझ्या भक्ताची निंदा झाली, विडंबना झाली, आता मी एक क्षणही इथे राहणार नाही, असं बोलले. भानुदास महाराज आले. भानुदास महाराजांचा सत्कार केला राजांनी, पण देवाने सांगितलं आता मी राहणार नाही, आता मी पांडुरंगाकडे पंढरीकडे जातो. भानुदास महाराजांनी मूर्ती घेतली. महाराज देवा एवढी मोठी मूर्ती मी कशी नेऊ आता? ही येताना तर तुम्ही बरेच लोक होते घ्यायला, तुला आता कसं करू? देव म्हणतो तू फक्त हात लाव रे. भानुदास महाराजांनी हात लावला. महाराज पांडुरंग परमात्मा तिथून निघाले. भानुदास महाराज घेऊन आले. इकडे म्हणतात विष्णुपदापर्यंत भानुदास महाराज आले आणि एकदम मूर्तीचं वजन वाढलं. भानुदास महाराज म्हणतात आता म्हणे काही करू नको, गावात निरोप गेला आहे, सर्व लोक येतील, रथामध्ये मला वाजत गाजत घेऊन जातील. अजूनही पंढरपुरात रथोत्सव होतो, तो याच निमित्ताने होतो. मी का सांगतोय, असे भानुदास महाराजांनी विजयनगरला गेलेला पांडुरंग परमात्मा पुन्हा पंढरीला आला. त्या कुळात एकनाथ महाराजांचा जन्म आहे, त्या कुळात एकनाथ महाराजांचा अवतार आहे. एवढं पावन कुळ, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर, ओवाळू आरती स्वामी एकनाथ. असं पवित्र कुळ महाराज, असं पावन कुळ, असे अधिकार संपन्न लोक ज्यांच्या कुळामध्ये झालेत, असे अधिकार संपन्न ज्यांचे पूर्वज आहेत, अशा भानुदास महाराजांचे पंतू म्हणजे एकनाथ महाराज. अशा भानुदास महाराजांना तुम्हाला एक आणखी सांगितलं पाहिजे. पांडुरंग परमात्म्याला पंढरीला पुंडलिकाने आणला, आपल्याला माहिती आहे. पुंडलिकामुळे आपल्याला देव मिळाला. पांडुरंग परमात्मा ज्याने गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली कोणी आणला? पुंडलिकाने आणला. पण तो पुंडलिकाने आणलेला देव पुन्हा विजयनगरहून माझ्या संत भानुदास महाराजांनी आणला. म्हणून आमच्यासाठी हे भानुदास महाराज सुद्धा प्रतिपुंडलिकच आहेत, नाही का? म्हणून पुंडलिक महाराजांचे आणि आमच्या
भानुदास महाराजांचे, संत भानुदास महाराजांचे नितांत असे उपकार वारकरी संप्रदायावर आहे की त्यांनी देव आणला वापस. मी का सांगतो, असे भानुदास महाराज आणि या भानुदास महाराजांचे चिरंजीव चक्रपाणी महाराज, चक्रपाणी महाराज आणि सरस्वती आई साहेब. चक्रपाणी महाराज आणि सरस्वती आई साहेबांच्या पोटी सूर्यनारायण महाराज जन्माला आले. सूर्यनारायण महाराजांची पत्नी रुक्मिणी माता आणि या सूर्यनारायण महाराज आणि रुक्मिणी मातेच्या पोटी महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे खांब असलेले एकनाथ महाराज अवताराला आले. महाराज म्हणजे बघा, खरं तर भानुदास महाराजांच्या वडिलांचं नाव भास्कर महाराज, भास्कर महाराज, भानुदास महाराज, चक्रपाणी महाराज, सूर्यनारायण महाराज आणि मग आमचे संत एकनाथ महाराज, असं हे कुळ आहे. असं पवित्र कुळ, पावन देश, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. जेव्हा भानुदास महाराजांनी पांडुरंग परमात्माला वापस आणलं त्यावेळेसच देवाने वर दिला भानुदास महाराजांना. भानुदास महाराज, तुमचे माझ्यावरची खूप उपकार आहे. अहो, एवढे उपकार आहे मी फेडूच शकत नाही. मी काय करणार, मी तुमच्या कुळातच अवताराला येईल, जन्माला येईल. तेच आमचे एकनाथ महाराज आहेत. भानुदासाचे कुळी कोणाचा अवतार? विठ्ठलाचा, म्हणजेच महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान गोदावरी तीर ओवाळू आरती स्वामी एकनाथा. असे एकनाथ महाराज पैठण नगरीमध्ये श्री संत भानुदास महाराजांच्या कुलामध्ये जन्माला आले, अवताराला आले. या संत एकनाथ महाराजांचा मोठा इतिहास आहे. महाराज संत एकनाथ महाराजांची मोठं वाङ्मय त्यांनी आपल्यासाठी केलं आहे. जगाच्या उद्धारासाठी जगताला त्यांनी उपदेश केला आहे. आपल्याला माहिती आहे, माऊली ज्ञानोबारायांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे गीता सांगितली ती गीता मराठीमध्ये केली आणि नाथरायांनी भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला जे भागवत सांगितलं ते भागवत मराठीत आणलंय. असे दोन महान संत आहे. माऊली ज्ञानोबाराय जर या वारकरी संप्रदायाचे पाया असतील, तुकोबाराय जर कळस असतील, तर या इमारतीचा खांब कोण आहे? तर खांब मधला भागवत एकनाथ महाराज खांब आहेत. महाराज अशा एकनाथ महाराजांचा जन्म झाला. एकनाथ महाराजांचं लहानपण आता घरात संस्कार म्हटलं तर मुळातच ब्राह्मण हरिभक्त, सदैव आपलं पुराण वाचन चालू, शास्त्र वाचन चालू, वेद पठन सुरू, अशा कुळात जन्म झाला. निश्चितच विलक्षण बुद्धीचे, विलक्षण दिव्य अशी बुद्धी एकनाथ महाराजांची होती. एकनाथ महाराज जन्माला आले. लवकरच एकनाथ महाराज मूळ नक्षत्रावर एकनाथ महाराज जन्माला आले असं सांगतात. आणि एकनाथ महाराजांचे आई वडील लवकरच महाराज मरण पावले, वैकुंठाला गेले. त्यांचा सर्व सांभाळ आजोबांनी केला आणि चक्रपाणी महाराजांनी केला. चक्रपाणी महाराजांच्या छत्रछायाखाली एकनाथ महाराज राहू लागले. आई वडिलांचं छत्र हरपलं, पण आजोबांच्या छत्रछायाखाली एकनाथ महाराज राहायला लागले. विलक्षण बुद्धी, भगवंताविषयी नितांत प्रेम, भगवत भक्तीमध्ये एकनाथ महाराज गुंतले. गुरूंकडे गावात जायला लागले, गुरु शिकवायला लागले. एकनाथ महाराजांना गुरूंनी काही शिकवलं की ते तर त्यांना यायचं, पण पुढचा प्रश्न करायचे. बरेचदा गुरुही निरुत्तर व्हायचे आणि गुरुजी म्हणायचे, एकनाथा अरे काय विचारतोय हा प्रश्न, मलाही येत नाही, माझ्याकडून तुला शिकवणं होणार नाही. गुरुजी म्हणायचे, एकनाथा तुझ्यावळी विलक्षण बुद्धी माझी सुद्धा नाही. मला गावातल्या गुरुजींचा अशा प्रकारे एकनाथ महाराज शिकत आले. शिकता 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 आणखी पुन्हा दुसऱ्या गुरूंकडे कुठे गेले याचाही आपल्याला चरित्राचा विचार करायचा आहे. जनार्दन स्वामीकडे कसे गेले, काय झालं याचा आपण विचार करणार आहोत, पण तो पुढच्या भागात. आजच्या पुरतं भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, छत्रपती स्थान वस्ती गोदावरी तीर, श्री क्षेत्र पैठण येथे प्रतिष्ठान नगरीमध्ये भानुदास महाराजांच्या कुळामध्ये आमच्या संत एकनाथ महाराजांचा अवतार झाला, जन्माला आले. इथपर्यंतची कथा आपण आज बघितली. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया पुढची कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा आपण
नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.